नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सोनवणे आपल्या सर्वांचं आपल्या एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमीच्या ह्या प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो। आजचा जो मुद्दा आहे ज्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे, तर आरटीओ अंतर्गत जे एएमए पद असतं त्या पदाची जाहिरात येणार आहे का, आणि जर येणार असेल तर अपेक्षित जागांची संख्या किती असू शकते। तर लक्षात घ्या, आत्ताच्या ह्या क्षणाला जे आपल्याकडे माहिती मिळालेली आहे की ह्या गट क अंतर्गत आरटीओ पदासाठीची जी एएमए ची जाहिरात आहे ती 100% येणार आहे। लक्षात घ्या, पुन्हा सांगतो, आरटीओ एएमए ची जी जाहिरात आहे ती 100% येणार आहे आणि त्यामध्ये एक प्रकारे जो जागेचा अंतर्भाव असणार आहे तर तो जवळपास किती असू शकतो त्याबद्दल माहिती घ्यायचीच आहे आपल्याला। परंतु तत्पूर्वी जो जागेचा वॅकन्सीचा लॉट आहे तो किती उपलब्ध आहे आणि तो कितीपर्यंत जाऊ शकतो याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ। तर सुरुवातीला तुम्हाला माहिती असेलच की जवळपास 331 पदांचं एक प्रकारे 2017च्या बॅचचे जे विद्यार्थी होते त्यांचं प्रमोशन जे झालं होतं आणि ज्या वॅकन्सी एक प्रकारे काय म्हणूया क्रिएट झाल्यात डिपार्टमेंटमध्ये 331 ह्या जागा काय झाल्या नव्याने क्रिएट झाल्या आपण म्हणू शकतो प्रमोशनच्या बेसिसवर। तर ह्या एकूण 331 जागा प्रमोशन ज्या झालेल्या आहेत विद्यार्थ्यांचा त्यामुळे रिक्त झालेल्या, त्यानंतर ऑलरेडी डिपार्टमेंटला ज्या वॅकन्सी होत्या बरोबर आहे किंवा एवढ्या जागा भरण्यात येऊ शकल्या असत्या तर त्या 69 जागा होत्या आणि नव्याने जे आरटीओ महाराष्ट्रामध्ये तयार झालेले आहेत किंवा नवीन आरटीओ जे स्थापन झालेत त्या अंतर्गत ज्या एएमए ची नवीन पद तयार करण्यात आलेली आहेत ती जवळपास 60 आहेत की जे आपण नवीन जे आरटीओ आहेत महाराष्ट्रांतर्गत जे नव्याने तयार झाले त्यामध्ये एकूण 60 जागा। अशा प्रकारे एकूण जो वॅकन्सीचा जर आपण लॉट बघितला तर 460 पर्यंतच्या ज्या जागा आहेत ह्या डिपार्टमेंट अंतर्गत एक प्रकारे वॅकंट आहेत असं आपण म्हणू शकतो। परंतु जरी जागा तुम्हाला 460 दिसत असतील तर येणाऱ्या ह्या जाहिराती अंतर्गत किती जागा भरण्यात येऊ शकतात तर त्याबद्दलची जी माहिती आहे जी आपल्याला प्राप्त आहे तर जवळपास दुहेरी आकडा असू शकतो। आता दुहेरी आकडा म्हटलं तर तुम्हाला माहिती 10 पण असू शकते 99 पण असू शकते, असं त्यात खेळण्यात मजा नाही। जी ऍक्च्युअल माहिती आहे तर जवळपास 38 ते 40 पर्यंतची जी जाहिरात आहे सुरुवातीला येऊ शकते। म्हणजे अपेक्षित जी पदसंख्या आहे ही जवळपास किती आहे तर 38 ते 40। तर भरपूर विद्यार्थ्यांचा एक प्रकारे भ्रमनिरास होऊ शकतो की जर 460 डिपार्टमेंट मध्ये जागा व्हॅकंट असतील आणि फक्त 38 ते 40 जागेसाठी जर वॅकन्सी निघणार असेल तर एवढ्या साऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये आपण टिकणार का, आणि त्यासाठी आपल्याला जर जागा फक्त एवढंच असतील तर आपल्या वाट्याला किती येणार बरोबर आहे। तर त्यासाठी घाबरण्याचं बिलकुल कारण नाही, कारण तुम्हाला 2017चं उदाहरण माहितीच असेल की जवळपास सुरुवातीच्या पूर्व परीक्षेच्या वेळेला जागेचा लॉट खूप कमी होता आणि नंतर पूर्व परीक्षेच्या अंती किंवा मेन्स परीक्षेच्या पूर्व याच्यामध्ये जो टप्पा होता त्यामध्ये जागेमध्ये वाढ करण्यात आला। जवळपास 600 650 जागा त्यात वाढ करून एक प्रकारे 832 ते 833 जागेसाठीची जाहिरात आली होती। म्हणजे ती जागा वाढवण्यात आल्या होत्या डिपार्टमेंट आणि एमपीएससी कडून, अशा प्रकारे मोठी जाहिरात त्यावेळेला भरण्यात आली होती। तर इथे जरी तुम्हाला 38 ते 40 जागा दिसत असतील पूर्व परीक्षेकरता तरी पण त्या जागेमध्ये वाढ करणं हे आपल्या हातात आहे। आपण विद्यार्थ्यांनी जर त्यासाठी एक प्रकारे प्रयत्न केले आणि डिपार्टमेंट पण त्या बाबतीमध्ये जर पॉझिटिव्ह राहिलं तर नक्कीच ह्या जागेमध्ये वाढ होऊन जवळपास किमान 250 ते 300 पर्यंतच्या जागेची एक प्रकारे जाहिरात येऊ शकते आणि तिला 460 पर्यंत कसं न्यायचं यासाठी पण आपण नक्कीच प्रयत्न करूया। ठीक आहे, तर विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब असेल की जाहिरात येणार आहे, कारण याच्या बाबतीत खूप संभ्रम होता। भरपूर ठिकाणी फक्त पेपरचे कटिंग्स किंवा इतर सूत्र वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या पद्धतीने माहिती एक प्रकारे डाऊट मधला पार्ट होता तिथे, परंतु आता हे क्लिअर झालेलं आहे की जाहिरात 100% येणार आहे आणि जवळपास 38 ते 40 पदासाठी ही जाहिरात अपेक्षित आहे। ठीक आहे, तर यासाठी जे विद्यार्थी एक प्रकारे तयारी करतात तर सर्वांसाठी आपण एक गट क ची जी जाहिरात आहे त्यासाठी एमपीएससी कंबाईनची ही पूर्व परीक्षा बॅच ऑलरेडी लॉन्च आहे। तुम्ही ही संकल्प बॅच 4.0 घेऊ शकता, ज्यामध्ये तुमचे लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर पण आहेत, पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स आहेत, प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण आहेत, त्यासोबतच डाऊट क्लिअरिंग सेशन पण यामध्ये घेतले जातात। आणि अशा प्रकारे महाराष्ट्रातील उत्कृष्ट स्टाफ जो आहे ज्यामध्ये उत्तम गोरे सर आहेत, ऋतुराज सर आहेत, मी आहे वैयक्तिक, मंगेश लोंढे सर आहेत, शरद जाधव सर आणि ऋतुजा मॅडम आहेत। ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना नक्कीच एक प्रकारे पूर्व परीक्षेचा हा जो पॅटर्न आहे चांगल्या पद्धतीने एक प्रकारे अभ्यास करून आणि पूर्व परीक्षा पास व्हायची असेल तर त्यासाठी नक्कीच तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता। ठीक आहे, तर माहिती बऱ्यापैकी आपल्यापर्यंत पोहोचली असेलच आणि नवीन जे काही अपडेट येतील आपल्या जाहिराती संबंधी ते पण आपण नक्कीच लवकर घेऊ। ठीक आहे, तर थांबूया इथे। धन्यवाद।